दमयंती, मला नाकारतेस? आता भोग आपल्या कर्माची फळं. मोठी आली गजानन महाराजांची भक्त, गजानन महाराजांची शिष्य. आता भोग, आता भोग. आता जर तू मला सर्वस्व दिलंस तर तुझ्यावरचं सर्व किटाळ मी दूर करीन. भूताळी म्हणतात ना तुला, भूताळी. ते सगळं किल्मिश नष्ट करून टाकेन मी, कारण मी दशग्रंथी ब्राह्मण आहे. मोरोपंत, गजानन महाराजांचे शिष्य. पळ दमयंती, पळ. कुठे पळशील? पळ. कमाल करून दाखवलीत मोरोपंत तुम्ही. शेवटी दमयंतीला गावाबाहेर जावंच लागलं. जावं लागलं नाही, मी घालवून दिलं तिला. पण ही एकटी बाई कशी राहणार? अरे एकटी बाई कसली, मी राहत जाईन की तिच्या बरोबर. काही म्हणा, तुम्ही जे मनावर घेता ना ते करूनच दाखवता. पण जे काय करायचं ते जपून करा. या कानाची खबर त्या कानाला कळणार नाही याची काळजी घ्या. ती घेईनच रे, पण इथे येतंय कोण जंगलात, काय चाललंय आणि काय नाही ते बघायला. आणि नाहीतरी गावकऱ्यांना मी भीती घातली आहे ना तिची, त्यामुळे लाकूड फाटा गोळा करायला सुद्धा कोणी येणार नाही तिकडे. कारण त्यांना माहिती आहे ना गावकऱ्यांना, दमयंती भूताळी आहे. हे फरमास आहे, असंच करूया. तू एक काम कर, तुझी गडी माणसं सोबत घे आणि दमयंतीने रानामध्ये कुठे मुक्काम ठोकला ते शोधून काढ. मी मागून येतो आणि तिला गाठतोच. ठीक आहे, पण अरे तुझी आणि तुझ्या माणसाची काळजी मी घेईन रे. फक्त माझ्याबरोबर राहा. आयुष्यभर तुला कशाचीही ददात पडणार नाही. मोरोपंत, जा. शारदा, तू आणि माझ्या घरी? नशीब माझी बायको घरात नाही. तर बायको असेल तर तिला काय सांगितलं असतं की शारदा सुईन कशाला आली इकडे? बायको घरात नाही तेच बघून आली आहे मी. अच्छा, म्हणजे माझ्या घरावर पाळत ठेवून आहेस तू? पाळत कशाला ठेवू मी? हा, तुमचा स्वभाव ठाव नाही का मला? एखाद्या माणसाचा उपयोग करून घेतला ना की मग त्याला ओळख दाखवत नाही तुम्ही. तगादा लावावा लागतो, मग मोबदला मिळतो. पण आता तसं होऊ देणार नाही म्या. सदाशिवाच्या पोराचा मुर्दा पाडलाय म्या. पुरेपूर मोबदला घेतल्याशिवाय जाणार नाही. अरे देईन ना, नाही कोण म्हणताय. उद्या आडवाटाला भेट. उद्या नाही, आत्ता पाहिजे, आत्ता. मोबदला घेतल्याशिवाय जाणार नाही मी इथनं. हे बघ शारदा, माझी बायको केव्हा इथे येईल ते तू आत्ता जा. आपण उद्या सकाळी भेटू. जाणार नाही. शारदा, कोणी कान भरले तुझे? अशा तोऱ्यात कधी आजपर्यंत माझ्याशी बोलली नाहीस. काय म्हणणं तरी काय आहे तुझं? का माझ्या सांगण्यावरनं तू सदाशिवचं पोर मारलंस हे गावात कोणाला सांगितलं नाहीस ना? अजून कोणाला बोलले नाही म्या. पर माझा पुरेपूर कामाचा मोबदला आणि 25 तोळे नाही दिले तर गावभर बबरा करेन म्या. शारदा, तुझी ही मजल. तोंड तर उघड, तुझा गळा आवळून ठेवेन. अरे जा रे, तुझ्यासारखे जीव घेणारे लय बघितलेत म्या. एका बाईला छळायला दुसऱ्या बाईची मदत घेणारा तू? पाहिली तुझी मर्दानगी.
तो माझी मर्दांगी आहे. सोड! अरे वा रे वा. याला म्हणतात देवाची कृपा. तुझी वाचा गेली, आता काय सांगणार लोकांना? भले शाबास. आमच्या पांडुरंगाने शारदेची वाचा घालवली, मोरोपंत निर्धास्त झाला. त्याला वाटतंय ह्याची वाच्यता कुठे होणार नाही, पण तसं नसतं बाप्पा, तसं नसतं. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. शारदा सोईन माझ्यावरच उलटेल असं वाटलं नव्हतं. हिच्यावर विश्वासून काही गोष्टी केल्या. आता शारदाची वाचा गेली असली तरी वाचा गेली तशीच पुन्हा आली तर शारदाला जिवंत सोडणं धोक्याचं आहे. आज रात्रीच तिला गाठून तिचा गळाच. हे काम सोपं आहे, पण जिच्यासाठी मी सगळं एवढं करतोय ती कुठे? दमयंतीला गावाबाहेर हाकलून दिल्यानंतर ती जंगलात निघून गेली. आठवडा झाला माझी माणसं दमयंतीचा शोध घेत आहेत. कुणाच्याच हाताला ती कशी लागत नाही हो. मोरोपंत बोल, काय काय झालं? तपास लागला दमयंतीचा? दमयंती दिसली नाही, पण पण काय? बोल, पुढे बोल. मोरोपंत अख्खं जंगल पिंजून काढलं. एके ठिकाणी एक शेकोटी विजलेली दिसली. शेकोटीला धग होती, म्हणजे ती नुकतीच विजवली गेली असणार. आता मला सांगा, त्या जंगलामध्ये कोण शेकोटी पेटवायला जातोय? माझ्या डोक्यात लख्खन प्रकाश पडला. ती शेकोटी दमयंतीनेच विजवली असणार आणि ती तिथेच कुठेतरी आडोशाला राहत असणार. दमयंती, वाघाची मावशी, आम्ही शारदा सुरळीला काही सुचवू पाहतो. तू तिच्या घरी जा, आम्ही आलोच. गणगण गणात बोलते, गणगण गणात बोलते, गणगण गणात बोलते. मी पाप केले. मोरोपंतांसारख्या माणसाच्या बोलण्यात येऊन मी दमयंतीच्या आयुष्यात विष घालवले. घोर पाप केले. या पापाचं प्रायश्चित्त घ्यायला हवं. दमयंतीला गावात घेऊन यायला हवं आणि मोरोपंतांचं खरं रूप लोकांसमोर आणायलाच हवं. गडगडात बोलते, गडगडात बोलते. महाराज, कोणत्या जन्मीचं पाप म्हणून मला हे सगळं भोगायला होतंय? कुणाचंच काही वाईट केलेलं नाही. हे सगळे लोक माझ्या वाईटावर टपलेत. गडगडात बोलते, गडगडात बोलते, गडगडात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते, गडगडगडात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते, ए दमयंती,
मोरोपंत तुम्ही गे माझी बाय, दचकतेस किती? तुम्ही इथे कसे आणि कशासाठी? जिथे फुलाचा दरवळ असतो तिकडे भोंगा येणार नाही तर दुसरं कोण येणार? मोरोपंत, ज्या आयुष्याची नासाडी करूनही तुमचं मन भरलेलं नाहीये का? नासाडी? चे 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 चवी चवीनं खाता यावं म्हणून माझा घास फक्त वेगळा काढला इतकंच. मोरोपंत, तुला काय वाटलं? लपून राहिलीस तर तुझा पत्ता मला लागणार नाही. अगं कस्तुरी मृगासारखी तू लपून राहिलीस तरी तुझा दरवळ सांगतो. तू कुठे लपली आहेस ते शोधून काढलं काय नाही तुला? काय गे शारदे, काऊर बनवते म्हणे ताट बनवते सा? अरे काय पताली तुझ्यावर? अगं ए, तुला वेळ लागला का भूताने सापडलाय? अरे मी सांगतो हा नक्कीच भानामातीचा प्रकार आहे. असं ती दमयंती भुताळी, अरे तिला गावाबाहेर हाकलली होती तरी बी तिचे गुण दाखवतेस किती? होय की? तिनंच मूठ मारले शारदेवर. अरे कुठं घेऊन चालली? कुठं काय काय सांगते काही? चला चला चला. जवळ येऊ नका मोरोपंत, जवळ नका येऊ. अगं जवळ न येऊन कसं चालेल दमयंती? अंकुर फुटायला जमिनीत पाण्याचा स्पर्श व्हावा लागतो. काय बडबडताय तुम्ही? दमयंती, शब्द महत्वाचे नाहीत, त्यामागचा अर्थ समजून घे, त्यातला भाव समजून घे. खड्ड्यात गेला भाव आणि खड्ड्यात गेला तुम्ही. माझी वाट सोडा. नाही सोडणार. काय करशील? मी आरडाओरडा करून गाव गोळा करीन. कर, सगळा गाव गोळा कर. पंचक्रोशीतल्या लोकांना सांग मला काही फरक पडत नाही. तुझी अब्रू जाईल. तुझ्यावर मी हात टाकला याच्यावर कोणीही विश्वास ठेवू शकणार नाही, कारण लोकांच्या नजरेत तू भुताळी आहेस. भुताळी. तुम्ही बनवलं मला भुताळी. आयुष्याची माती केली तुम्ही. हे बघ दमयंती, आता जास्त आडेवेडे घेऊ नकोस, कारण तुझ्याकडे त्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नाही. त्यामुळे आता जास्त आडवेडे घेऊ नकोस. आणि तू एकदा तयार झालीस ना की मी सगळ्या गावाला सांगेन की तू भुताळी नाही, आणि मग परत तुला या गावामध्ये येता येईल. जीव गेला तरी तुमची एकही अट मान्य करणार नाही मी. दमयंती, कोण येत आहे? मी आता जातोय, पण मी पुन्हा येईन. कुठे झाला मोरोपंत? सोड. आता गावकरी येतात, त्यांना उत्तरच देऊन जा. सोड. नाही. पंता, तुम्ही इथं काय करताय आणि हा काय प्रकार आहे सगळा? हा भयंकर प्रकार आहे. हा भयंकर प्रकार आहे सदाशिवा. ही भुताळी बघ. ही भुताळी भयंकर आहे. हिने हिच्या अघोरी शक्तीने मला इकडे ओढून आणलंय. हिला जिवंत ठेवता कामा नये. हिला दगडांनी ठेचून मारली पाहिजे सदाशिवा. हे भयंकर आहे. ही जिवंत राहता कामा नये भुताळी. गण गण गणात मोते, गण गण गणात मोते. दमयंती, आम्ही जाणतो तू निष्पाप आहेस, तू भुताळी नाहीस.
त्या मोरोपंतांनी तुझ्यावर किटाळ आणलाय. हो महाराज, माझा काय संबंध? तोंडाला येईल ते बोलू नका. तुझा काय संबंध ते शारदा सांगेल. बोल शारदा. बोल शारदा बोल. ही काय बोलणार? हिची तर वाचाच गेली. असं बोल शारदा बोल बोल. महाराज हा मोरोपंत हाच माणूस जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला. याची हिच्यावर वाईट नजर होती. ही बधत नाही बघून हिला भुताळी ठरवून गावाबाहेर हाकलून द्यायचा डाव यानं रचलेला आहे. यानं मला हाताशी धरलं. सदाशिवरावांचं बाळ सुखरूप होतं. मीच त्याच्या गळ्याला नख लावलं. शारदा, शारदा तू काय केलंस? याने मला बोलावलं, पैशाचं आमिष दाखवलं. या दमयंतीला मिळवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो. दमयंती भूताळी आहे मी सिद्ध करून दाखविनाच. पण त्यासाठी तुझी मदत मला लागणार. तू मदत करणार की नाही ते सांग, कारण शेवटचा घाव आता टाकावा लागेल. अहो काय करायचं ते सांगा की. सदाशिवची बायको गरोदर आहे. तिचे दिवस भरत आलेत. गेल्या काही दिवसात 5 मृत्यू झाले आणि या 5 मृत्यूला हा मोरोपंत जबाबदार आहे. काय मोरोपंत, काय म्हणणं आहे तुझं? मोर्या तुला नाही सोडणार आता. चला रे चल मोर्या. दमयंती भूताळी नाही एवढं सांगण्यापुरतीच वाचा दिली होती तुला आमच्या पांडुरंगाने. तू एक स्त्री आहेस, पण स्त्रीचा धर्म तू पाळला नाहीस. भ्रूणहत्येसारखं पातक तू केलंस. या पापाला क्षमा नाही. आता तुला कितीही पश्चाताप झाला तरी या जन्मी तुला जिवंतपणी नरक यातना भोगाव्या लागतील. दमयंती. महाराज, महाराज आपण माझा उद्धार केला. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.